सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय वाद निर्माण झाला पाहिजे, जातीय दंगली झाल्या पाहिजेत, हे सरकारचं स्वप्न आहे छगन भुजबळच्या माध्यमातून. त्यांनी त्याला पेरलंय, पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे. छगन भुजबळच्या 10 पिढ्या जरी आल्या ना तरीही मराठ्याला आरक्षण देणार म्हणजे ओबीसीतूनच देणार. ही गर्दी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची. माझ्या मराठ्याला दुखावलं गेलं. माझा समाज शांत आहे. निवडणुकीत हार जीत होत असती. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीयवादी ठरवला आणि डाग लावलाय. माझा समाज पवित्र आहे. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलंय. माझा मराठा कधीच जातीवादी नव्हता. हे ओबीसीचे नेते हे काय रे, शांत बसा. खाली बसा सगळे. सगळे शांत बसा. ही शांतता रॅली आहे. मराठ्यांच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे. बीड जिल्ह्याची पवित्र भूमी आहे. बीड जिल्ह्याने आतापर्यंत महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा दिलेली मराठ्यांच्या एकाही माणसाने विसरू नका. ही शांतता रॅली कायम शांतच राहिली पाहिजे. ज्या दिवशी काही ठरल, लयच अन्याय झाला तर नरड्याला लागल्यावर बघू, मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू. ही गर्दी यासाठी जमली, माझ्या मराठा समाजाने यांना 25 वर्ष निवडून दिलं, नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला. मराठ्यांनी पाडलं. तू तुमच्या जिंदगीवर. माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता. निवडणुकीत मराठ्याचे मत घेऊस तर गोड लागलं. गोड लागलं त्या टायमाला मत घ्यायला. म्हणले निवडणूक हो द्या मग बघू, तोवर संयम धरा. केलं ना बघायला चालू. माझ्या गोर गरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले. रायमोच्या पोरांना मारलं. मराठ्यांनी जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो. पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिलं. त्या परळीजवळ जामवाडी का जामनगर म्हणून गाव आहे. तिथं 400-500 घर आहेत मराठ्यांची. तिथं जाऊन दारात जाऊन आई माईवर शिव्या दिल्या आमच्या आई बहिणीला. का रे, याला जातीवाद नाही म्हणत का? स्वतःला पुरोगामी विचाराचे मानता, स्वतःला लय शांतता प्रिय मानता. मग माझी आई बहीण ती तुमच्या आई बहिणीसारखी दिसत नाही का? मराठ्यांनी मस्ती उतरायचं ठरवल्यावर मराठा काय करील? बाळ संयम येते राहू दे. शहाणा असतील तर शहाणा होय. माझ्या जातीवर झालेला अन्याय गोरगरिबावर मी नाही सहन करू शकत. मी माझ्या जातीवर अन्याय झालेला नाही सहन करू शकत. कोणाला पक्षाकडून बोलायचं तर बोला, मी जातीकडूनच बोलणार. मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही. मी कोणाला मुजीत सुद्धा नाही. घाट नांदूरच्या लोकांना मारलं गेलं ते जातीवाद नाही का? मराठ्यांनी जातीवाद केला कुठं? माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कस काय? आंतरवालीत आंदोलन उभं राहिलं, त्याच्या पुढे तुम्ही आंदोलन बसवलं, त्याला जातीवाद नाही म्हणत का? त्या छगन भुजबळ ओबीसीचे सगळे नेते गोळा केले.
आणि माझ्या विरोधात तिला बोलायला सुरुवात केली, त्याला जातीवाद नाही म्हणत का? हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदीत शेर बोलला, तलवार घासेंगे मग दाखेंगे. काय दाखे तुला पोचे?